तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गरिबांचे बळी गेले, तसं विधान आमदार रोहित पवारांनी अहिल्यानगर येथील पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे. पाहुयात आमदार रोहित पवार नेमके काय म्हणाले. दुर्दैवी आहे. कुठं ना कुठंतरी शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांचं कुठंच या गोष्टीकडे लक्ष नाही. पावसाळा चालू आहे, दरड कोसळू शकतात, बऱ्याच काही इतर दुर्घटना होऊ शकतात, जसं की झाड पडू शकतात, आणि त्यासाठी वेगळ्या वेगळ्या निधी दिला गेलाय. पण तो निधी पेपरवरच वापरला गेला असं कुठंतरी वाटतंय, आणि खऱ्या अर्थाने जमिनीवर कुठंच काम न झाल्यामुळे अशा गोष्टी तिथं होतात. तर हे जे काही दुर्लक्ष केलं जातं प्रशासनाकडनं, त्यामुळे गरिबाचा मृत्यू जो होतो ते दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रात. दुर्दैवी आहे. कुठं ना कुठंतरी शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांचं कुठंच या गोष्टीकडे लक्ष नाही. पावसाळा चालू आहे, दरड कोसळू शकतात, बऱ्याच काही इतर दुर्घटना होऊ शकतात, जसं की झाड पडू शकतात, आणि त्यासाठी वेगळ्या वेगळ्या निधी दिला गेलाय. पण तो निधी पेपरवरच वापरला गेला असं कुठंतरी वाटतंय, आणि खऱ्या अर्थाने जमिनीवर कुठंच काम न झाल्यामुळे अशा गोष्टी तिथं होतात. तर हे जे काही दुर्लक्ष केलं जातं प्रशासनाकडनं, त्यामुळे गरिबाचा मृत्यू जो होतो ते दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या